तर मित्रांनो, माझा ब्रो, माझा को फाउंडर वैभव तोरो, त्याच्यासोबत आपण पहिला पार्ट केला, ज्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल जाणून घेतलं की तो डिझाईन इंजिनियर कसा बनला, त्याने बाकी व्यवसाय कसे केले, पण त्याच्यासोबतच त्याच्या हेल्थबद्दल, स्वतःच्या हेल्थमध्ये चेंजेस करण्यासाठी स्वतः सर्टिफाईड हेल्थ कोच बनला. तर त्याचं इम्प्लिमेंटेशन तो स्वतःसाठी कसं करतोय आणि त्याचाच फायदा तुम्ही कसा घेऊ शकता, तर आपण हे त्याच्याकडनं जाणून घेऊया. चला. गोलगप्पा आपलं चॅनल. ॲक्च्युली गोलगप्पा याच्यात एक खूप डीप असा अर्थ आहे. गोलसाठी आपण गोल जे अचीव करतात त्यांच्यासाठी त्यांच्याविषयी गप्पा मारणार आहे, आपण त्यांच्या बरोबर गप्पा मारणार आहे. आणि गप्पा कशाच्या रिलेटेड मारणार आहे, तर गोलच्या रिलेटेड. तर त्याच्यातलंच हे मी गोल म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या, बरोबर, की हेल्थ रिलेटेड गोल असतात, काही अचीव करायचं असेल ते गोल्स असतात, परीक्षा असतात त्याच्या अचिव्हमेंट, प्रत्येकाचे काही गोल आहेत. तर त्यातला हा एक गोल आहे. हा, तर आता जनरली काय आहे की हा पॉडकास्ट आपण चालू करतोय मेन हेल्थशी रिलेटेड. त्यात मी काय म्हणतोय, म्हणजे माझा असं विचार आला की जानेवारीमध्ये बऱ्याच जणांचे गोल्स नवीन चालू होतात, पण असं होतं की जानेवारीमध्ये चालू करतात आणि जानेवारीमध्येच थांबतात आणि नंतर मग ते रोल आउट होत नाही दुसऱ्या जानेवारीला. पुढच्या जानेवारी आठवण येते की अरे आपण असं करणार होतो. बरोबर. पण त्यापेक्षा जर मी 15 डिसेंबर पासून माझा गोल डिफाईन केला आणि ते चालू केलं तर ऍटलिस्ट माझं हॅबिट क्रिएट होईल आणि मग ऍटलिस्ट आपण 1 जानेवारीपर्यंत कुठेतरी प्लस मायनस करत आपल्याला टुवर्ड्स गोल आपण आपली जर्नी चालू होईल आणि जानेवारीमध्ये ते अचीव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ही एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि ती आपण यांच्यासमोर आपण मांडूया. तर त्यासाठी म्हणून एक लाईव्ह एक्झाम्पल म्हणून आपण मी पॉडकास्ट चालू करणार आहे. या एपिसोडमध्ये आपण एक नवीन प्लेलिस्ट करतोय की त्या प्लेलिस्टमध्ये आपण तुम्हाला हे सांगत आहोत की एक हेल्थ कोच स्वतःच्या लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंटेशन करताय. जसं की त्यांचं आत्ताच ते मला बोलले की त्यांचं 97 kgs वेट होतं आणि ते मी मागच्या वर्षी 97 पासून ते 87 पर्यंत आणलेलं होतं. तर 10 kgs लॉस केलं नॅचरली, होलिस्टिकली. त्याच्यामध्ये त्यामुळं माझं ओबेसिटी थोडी कमी झाली. एक्सेस ओबेस होतो ती कमी झाली. त्याचा फायदा असा झाला की माझे हाय बीपीच्या ज्या 14 वर्षापासून ज्या गोळ्या होत्या त्या कम्प्लीटपणे बंद झालेल्या आहेत आणि 1 वर्ष होतं याला. तर माझी नेक्स्ट जर्नी जी आहे ती वेट लॉस करणं, की ज्यामुळं अजून मी फिटनेसकडे जाईल आणि त्याच्यामध्ये 97 किलोपासून ते 10 किलोचे वजन मी रिड्यूस केलंय. त्याच्यामध्ये मी आत्ता एक टार्गेट काय केलं होतं की जे काही इंटेक घेतोय ते प्रोसेस फूड किंवा हे आरबट सरबट खाण्यापेक्षा काहीही खाणं, जे काय तोंडामध्ये भरत होतं, पोटामध्ये जात होतं, त्यापेक्षा जे काही आपण इंटेक करतो तो शरीराला उपयुक्त असला पाहिजे, त्यानं काहीतरी न्यूट्रिशियस व्हॅल्यू दिली पाहिजे. हा फोकस मी केला होता. त्यामुळं मला बीपी माझं नील झालंय, रिव्हर्स करू शकलो. आता पुढचं टार्गेट जे आहे ते वेट लॉस करणं. म्हणजे याच्यात समजतं काय आपल्याला की जसं गाडीला नीट चालण्यासाठी ऑइल एक फाईन लागतं, बरोबर, तसंच आपलं हे जे मशीन आहे त्या मशीनला चालवण्यासाठी फूड इंटेक चांगलं घेणं खूप महत्त्वाचं. बरोबर. त्यामुळं त्याचा आणि एवढा उपयोग होतो. ॲक्च्युली कसं आहे की मॅन्युअल नाही आहे आपल्या शरीरात, त्यामुळं गोळ आहे. पण आपल्याला ओव्हरऑल जर नेचरकडे बघितलं तर आपल्याला कळतं की आपल्या जवळपासचे म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत किंवा प्राणी जे आहेत ते काय खाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं आपण पण ते न्यूट्रिशियस व्हॅल्यू आपण खाऊ शकतो. फळं वगैरे जे आहेत ते फ्रुट्स, नॅचरल फ्रुट्स जे आहेत त्या आपण गोष्टी खाणं गरजेचं आहे. तर ही एक पहिली मी एक पायरी पार केलेली आहे. आता सेकंड जी आहे ती पॉडकास्टच्या थ्रू या जे कोणी बघतायत आपले व्ह्युअर्स जे आहेत त्यांच्या समोर आपण माझा असा विचार आहे की प्रत्येक आठवड्यातून आपण त्यांना भेटायचं आणि जे काही आपण आठवड्यामध्ये केलं त्या गोष्टी आणि तिथून काय आपल्याला फायदा झालेला आहे आणि जस्ट आपण त्यांना हॅबिट डेव्हलप करण्यासाठी म्हणून मदत करायची. म्हणजे
मित्रांनो कसं आहे माहिती का, एक को फाउंडर एका को फाउंडरला सांगतोय की मी प्रॉमिस देतोय की बाबा घे प्रॉमिस की ह्या सोमवारपासून पुढच्या ह्या आठवड्यापर्यंत मी स्वतःमध्ये काय चेंजेस केले, राईट, हे चेंजेस ते तुम्हाला सांगणार आहेत आणि हे चेंजेसमधून त्यांना स्वतःच्या हेल्थमध्ये काय बेनिफिट मिळतोय हे तुमच्या लाईफमध्ये पण मिळू शकतो. बरोबर. आणि मेन मोठं काय आहे की ह्याच्यामध्ये होलिस्टिकली आपल्याला काम करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की होलिस्टिकली म्हणजे काय की 6 पिलर्स आहेत हेल्थचे. म्हणजे जे ते जर मॅनेज केले ना तर आपल्याला हेल्थ रिलेटेड कुठलेही इश्यूज येणार नाही. तर ते 6 पिलर्स कुठले आहेत ज्याच्यावरती मी काम करणार आहे आणि ते नॅचरली त्याच्यामध्ये हेल्प करेल हेल्थ वेट मॅनेजमेंट किंवा वेट लॉससाठी. तर हाऊ टू ईट, व्हॉट टू ईट, एक्सरसाइज अँड ॲक्टिव्हिटी, देन स्लीप, देन स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस म्हणू शकत नाही आपण त्याला, इमोशन्स पण क्वेश्चन असतो आपला. म्हणजे इमोशनल क्वेश्चन आणि कारण त्यात पॉझिटिव्ह पण गोष्टी असतात आणि स्ट्रेसफुल गोष्टी असतात. त्यामुळे इमोशनल क्वेश्चन आणि एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे. तर ह्या 6 जे पिलर्स आहेत हे मी अप्लाय करणार आहे आणि हे सिम्पल छोट्या छोट्या स्टेप्समधून आपल्याला गोल अचीव करायचं आहे. मेन माइंडसेट मी डेव्हलप केलेलं आहे माझ्या स्वतःचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक काय करतात की स्ट्रॅटेजीज पहिल्यांदा डिसाईड करतात की मी हे करीन ते करीन, तसं नाही. पहिल्यांदा माइंडसेट आपण हे केलं, फोकस केलं की आपल्याला समोर दिसतं की अरे येस, हे आपल्याला एवढ्या दिवसात एवढे गोल अचीव करायचं. म्हणजे हेल्थ बद्दलचे 10 व्हिडिओ किंवा 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा तुमचा स्वतःचा पहिले माइंडसेट बनवा की मला खरंच स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, मग उतरा. आणि बाय हुक अँड क्रूक आपल्याला ते अचीव करायचं आहे. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता याच्यामध्ये कसं आहे की ऑब्व्हियसली मी ओबेस आहे जसं मी म्हटलं, ते कशावरून तर व्ह्युअर्सना पण एक गाईडलाईन देऊ आपण की कसं ठरवू शकतो. ते आपण कुणीही करू शकतो. जनरली आपलं जे वेट आहे ना ते आपलं जी हाईट आहे ती सेंटीमीटरमध्ये आपण मेजर करतो किंवा 5 फूट फीट्समध्ये असतं आणि सेंटीमीटरमध्ये असतं. तर सेंटीमीटरमध्ये कॅल्क्युलेटरवरती टाका. सगळ्यांना बऱ्याचदा फूटमध्ये माहिती असते की 5 फूट 5 इंच, 5 फूट 6 इंच, राईट. ते सेंटीमीटरमध्ये टाका आणि सेंटीमीटरमधून मग मीटरमध्ये कन्वर्ट करा. कॅल्क्युलेटर आहे, सगळं मिळतं. मीटरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचा स्क्वेअर करा. ओके, ठीक आहे. आणि माझं जे आत्ताचं वजन आहे त्याला या हाईटच्या मीटरमधल्या स्क्वेअरनं डिवाइड करा. ओके. तुम्हाला बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI मिळून जाईल. मग तो जर 30च्या वरती आलं, 30.5च्या वरती आलं तर ओबेस आहे. 35च्या वरती आलं तर ओव्हर ओबेस आहे. त्यांनी कुठली तरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे, मस्ट आहे. ठीक आहे. शेवटच्या दिवसाची वाट नको बघायला. खरं आहे. आणि साधारणतः 25च्या आत वगैरे आपण मग जर्नी आपली चालू केली. म्हणजे वेट थोडक्यात कसं आहे, हाईट काय चेंज होणार नाही. म्हणजे या रेशोमध्ये आपल्याला वेट कमी करायला लागेल. मग वेट जसं जसं कमी होत जाईल तसं बॉडी मास इंडेक्स आपला बॅलन्स होत जाईल आणि आपलं हे जे रेशो आहे तो कमी कमी होत जाईल आणि नॅचरल हेल्दी बॉडीकडं आपण येत जाऊ. तर लोकांनी पण, बाकीच्या व्ह्युअर्सनी पण हे कॅल्क्युलेशन्स करून बघा. जर 30च्या जवळपास 25 क्रॉस होत असेल तर नक्कीच काहीतरी आपल्याला काळजी घ्यायला लागेल, आपल्याला ॲक्शन्स घ्यायला लागेल आणि त्यानुसार आपल्याला वेट रिडक्शन हे गरजेचं आहे. तर आता मी ओबेस आहे तर नॅचरल, मी जसं म्हणतो की नॅचरली आपल्याला कमी करायचं आहे, हे करायचं आहे, तर मी कसं करणार, ॲक्शन प्लॅन काय असणार आहे माझा, तर हे मेन नाही. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा ॲक्शन प्लॅन काय. त्यापेक्षा पहिल्यांदा माइंडसेट, स्ट्रॅटेजी नाही. त्या माइंडसेटमध्ये काय आहे की पहिल्यांदा माझं आतलं जे कचरा जो आहे तो सगळा पहिल्यांदा साफ करायला पाहिजे, मगच पुढचं हे करायला लागणार. मग त्यासाठी एक 5 दिवसाचा डिटॉक्स प्लॅन करतोय मी. ओके. डिटॉक्सिफिकेशन पहिल्यांदा करणार, ते नेक्स्ट आपण व्हिडिओ पॉडकास्टला आपण सांगणार की डिटॉक्सिफिकेशन नंतर मला काय काय प्रॉब्लेम इश्यू सॉर्ट आउट झाले, मला काय कसं वाटतंय, एनर्जी लेवल काय आहे, हे आपण ॲनालाइज करू. सगळ्यात महत्त्वाचं ह्या एजला एनर्जी महत्त्वाची की बाबा काम आणि फॅमिली या दोघांना मॅनेज करायचं. बरोबर.
कारण जनरली मी जे हॉलिस्टिकली म्हणतोय ना याच्यामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण ऑब्व्हियसली 10 किलो मी वजन कमी केलंय, तर त्यावेळी कसं फील होतं हे माहिती आहे. तर एनर्जी लेवल कमी होत नाही, चेहरा ग्लो होतो. बरोबर आहे. हां, अदरवाईज कसं होतं की बाकीच्या डाएटमध्ये, रिगरस डाएटमध्ये 10 किलो वजन कमी करणं म्हणजे हे सोपी गोष्ट नाही. तर 10 किलो वजन कमी करताना तुम्हाला तुमच्या शरीरातले मसल कमी होतात. बरोबर आहे. हां, तर त्या लोकांना वाटतं की अरे मसल कमी झाले पण वेट कमी झालं. वेट कमी बघायचं नाही आपल्याला, मसल राहायला पाहिजे, मसल स्ट्रेंथ राहायला पाहिजे, आपल्या शरीरातलं जे फॅट आहे ते कमी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू जे सांगतोय त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाहीये. हां, घरीच सगळं नॅचरल फ्रुट्सच तुमचं काम करतील. फूड ॲज अ मेडिसिन, तुमचे जे नॅचरल फ्रुट्स किंवा फूड आहे ना तेच तुम्हाला मदत करेल. तर ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये घेणार आहे. आत्ता आपण काय करणार आहे की हा आठवडा हा फक्त डिटॉक्सिफिकेशन करून घेणार आहे आणि नेक्स्ट वीकपासून आपण एक गोष्टी उलगडत जाऊ की कशा पद्धतीनं प्लॅन करणार आहे. तर याच्यामध्ये एकच फक्त तुला सांगेन, लाईफस्टाईल आपण चेंज करायला चाललेलो आहे, वेट लॉस करणार आहे, पण ह्याच्यामध्ये पण इट इज म्हणजे असं लोकांना असं वाटतं की हे म्हणजे काय म्हणतात त्याला, अनुवंशिक आलंय, हां, हेरिडिटरी म्हणतात. तर तसं आहे का? तर वेट लॉस करणं किंवा गेन करणं याच्यात हेरिडिटरीचा काही संबंध नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. वेट जर वडिलांचं जास्त असेल तर माझं पण जास्त असणार आहे आणि तेच आपण कॅरी करतोय, तसं नाही. वेट रिडक्शन होतं, फक्त तुझं थोडंसं म्हणजे प्रत्येकाचं कमी जास्त होईल. कोणाचं महिना लागेल कमी व्हायला, कोणाला म्हणजे 5 किलो वजन माझं समज एका महिन्यामध्ये कमी झालं, तुला किती 1-2 महिने लागतील, दुसऱ्यांना कुठेतरी अर्ध्या महिन्यातच होऊन जाईल. प्रत्येकाची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे आणि माइंडसेट काय आहे त्या पद्धतीनं पण रिझल्ट मिळणार का? तर येस, डेफिनेटली मिळणार. पण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, त्यामुळं त्याचा वेळ किती लागेल, काय किती लागेल ही बॉडी डिसाईड करेल. पण होणार का? तर होणार. तर ह्याच्यामध्ये हार्मोन्सचं पण काम करतं. म्हणजे ग्रेनिल, लेप्टिन आणि इन्शुलिन हे 3 हार्मोन्स आहेत. याचा वेट लॉससाठी खूप प्रॉपर वेनं उपयोगी होतो. तर तुम्ही नेक्स्ट पॉडकास्टमध्ये मला ह्याचा अभ्यास करून सांगा किंवा तुम्ही कमेंट्समध्ये पण टाकू शकता की हे जे हार्मोन्स मी म्हणतोय त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला जर सापडलं तर ते वेट लॉससाठी काय सपोर्ट करतात किंवा त्यांचा रोल काय आहे हे नक्कीच तुम्ही या पॉडकास्टमध्ये, या कमेंट्समध्ये टाकू शकता. तर आत्तापुरतं मी एवढंच हे करतोय. मी तर म्हणतो की कमेंट्समध्ये कम्युनिटी बिल्ड करा की बाबा मला हा इश्यू येतो तर मी ह्या इश्यूला कसं सॉल्व्ह करू. राईट, खरंच. ओके, तर भेटू नेक्स्ट वीकमध्ये. तर चला, बाय.